नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज आता आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आपली ही भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे। तर अगदी कलर ही छान असा आलेला आहे। तर चला तर मग पाहूयात। तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तर त्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। तर भाज्यामध्ये इथे मी मेथी बारीक कट करून घेतलेली आहे। ही भोगीची भाजी आहे ती घेतलेली आहे। इथे थोडीशी कट करून हा ऊस आहे त्याचे छान बारीक बारीक काप केलेले आहेत। शेवग्याची शेंग आणि टोमॅटो। तर इथे पेरू हा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे ज्वारीचं कणीस आहे ते 1 चमचा असे त्याचे दाणे थोडे काढून घेतलेले आहेत। गव्हाच्या लोंब्याचे अर्धा चमचा, हे बोर आहेत ते असे थोडेसे कापून बोराचे घेतलेले आहेत। त्यानंतर ढाळे ते थोडेसे घेतलेले आहेत। ह्या घेवड्याच्या शेंगा, गाजर बारीक काप करून असे घेतलेले आहेत आणि वाटाणा घेतलेला आहे आणि ते बटाटे आणि वांग्याच्या अशा फोडी कट करून घेतलेले आहेत। चला तर मग पाहूया। तर सुरुवातीला आपण इथे तव्यावरती अर्धी वाटी तीळ आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर या तिळाचा आपल्याला इथे कूट करायचा आहे। तर 2 ते 3 मिनिट हे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत, छान गोल्डन कलर येईपर्यंत। तर तीळ हे लगेच असे फुलले जातात आणि भाजलेही जातात। तर त्यानंतर आपण इथे तव्यामध्ये वाटण करण्यासाठी एक थोडंसं अर्धी पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा असा मोठा स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। तो यामध्ये घालून छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। तर आता तो भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं खोबऱ्याचे काप आहेत किंवा किसून घेतलेले खोबरं आहे ते यामध्ये घालून हे याबरोबरच आपण भाजून घेणार आहोत। तर त्यामुळे काय होतं की कांद्याबरोबर खोबरंही भाजलं जातं। आता आपण ते साईडला काढून ठेवणार आहेत। तोपर्यंत इथे आपण तीळ आहेत ते बारीक करून घेणार आहोत। तर इथे तिळाचं बारीक असं कूट करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता असं आपल्याला कुट्याचं करून घ्यायचं आहे। तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। तोपर्यंत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेणार आहोत। तर त्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याचं छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण याची भाजी बनवूया। तर त्यासाठी इथे पॅनमध्ये आपण 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये आपण इथे मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे बारीक एक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो असं परतत आला की त्यामध्ये आपण आता कढीपत्ता घालून घेणार आहोत। तर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने यामध्ये घालून घ्यायची आहेत। त्यानंतर आपण हे वाटलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। 2 चमचे आपण हे वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर हे वाटण यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान परतून सर्व घ्यायचं आहे। तर आता आपले हे छान परतत असं आलेलं आहे। तर लगेचच ह्याला तेल असं सुटलं जातं। तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा येथे दुसरा मसाला घालणार आहोत। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये आपण घालून घेतलेली आहे। तर आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे तुमच्याकडे मसाले असतात ते मसालेही यामध्ये घालू शकतात। आता आपलं हे छान परतून असं घ्यायचं आहे। तर त्यामुळे यामधील मसाले जे आहेत ते भाजले जातात। त्यानंतर आपण हे जे भाज्या आहेत कट करून घेतलेल्या त्या भाज्या यामध्ये घालून घेणार आहोत। तर येथे तुमच्या म्हणजे भागात ज्या भाज्या वापरल्या जातात तर भोगीच्या भाजीसाठी तर त्या येथे वापरायच्या आहेत। तर इथे आमच्या इकडे या भाज्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात त्यामुळे मी इथे या भाज्यांचा वापर केलेला आहे। तर आता आपण हे भाज्या तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छान अशा सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत। भोगीच्या भाजीमध्ये आपण जे वाणाला ज्या भाज्या वापरल्या जातात त्याच भाज्या इथे आज भाजीसाठीही वापरल्या जातात। तर आता आपण हे छान 1 ते 2 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। त्यामुळे भाज्या अशा थोड्याशा अशा शिजल्याही जातात।
हे छान मिक्स करून 1 ते 2 मिनिट आपलं परतून आता झालेलं आहे. तर परतल्यानंतर आपण यामध्ये लागेल असं थोडंसं यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी जेवढं लागायचं तेवढं आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. तर हे थोडंसं गरम केलेलं पाणी आहे ते यामध्ये आपण घातलेलं आहे. थोडंसं असं सोमक पाणी करून घ्यायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं. गरम पाणी भाजीमध्ये घातल्यामुळे काय होतं की भाजीची टेस्ट आणखीनच छान येते आणि भाज्या खायलाही चविष्ट अशा लागतात. तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण हे 3 ते 4 चमचे जे तिळाचं कूट तयार केलं होतं तर ते कूट यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपल्या हे भाजीला छान उकळी फुटलेली आहे. तर उकळी फुटल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहोत. तर आता आपल्या ह्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर असं बटाटा थोडंसं चेक करून बघायचा. जर बटाटा शिजला असेल तर सर्व भाज्याही यामधल्या शिजतातच. तर आता आपले 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या ह्या छान शिजलेल्या आहेत आणि पूर्ण सुगंध हा भाजीचा पूर्ण घरभर असा दरवळू लागलेला आहे. तर गॅस आता आपण बंद करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. तर आता आपण ही भोगीची भाजी एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही तुमच्या इकडे कुठल्या पद्धतीने ही भाजी केली जाते तर ती कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने नक्की ट्राय करा. एकदम छान अशी ही भाजी तयार होते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.